नमस्कार, मी चैतन्य. महाराष्ट्र फाउंडेशनचा यावेळेसचा नाट्यलेखनाचा राशम दातार पुरस्कार मला जाहीर झाला याचा मला खूप आनंद होतो आणि आनंद यासाठी होतो कारण मी गेल्या काही वर्षातली हा पुरस्कार मिळालेल्या नाटककारांची यादी वाचली आणि फारच मोठी आणि खूप काम केलेली माणसं या यादीत आहेत. त्या यादीत आता माझं नाव येणार आहे हे माझ्यासाठी मी खोटं बोलत नाही, पण मी खरंच खूप भारावून गेलो आहे. याच भारावलेपणात मी माझ्या खूप जवळच्या एका ज्येष्ठ रंगकर्मींना फोन केला आणि त्यांना मी म्हणालो की मला असा पुरस्कार जाहीर झाला आहे जो प्रोग्रेसिव्ह नाटक लिहिणाऱ्या नाटककारांना दिला जातो. आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की प्रोग्रेसिव्ह नाटक म्हणजे काय. आणि क्षणभर मी सुद्धा बुचकळ्यात पडलो की खरंच प्रोग्रेसिव्ह नाटक म्हणजे काय. म्हणजे आधुनिक विचार मांडणारं, पुरोगामी विचार मांडणारं, प्रतिगामी विचारांना बाजूला करणारं, पुरोगामी विचारांना प्रोत्साहन देणारं नाटक म्हणजे प्रोग्रेसिव्ह नाटक का. तर मी अजिबातच हा विचार करून हे नाटक लिहिलं होतं का किंवा एकांकिका लिहिल्या होत्या का, तर नाही. मी फक्त माझे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होतो. मग ते रविवार डायरीजसारखं नाटक असेल किंवा उकळी असेल किंवा इतरही काही नाटकं असतील. रविवार डायरीजबद्दल बोलायचं झालं तर मला सगळ्यात जास्त भीती वाटते ती मिडिओक्रिटीची. म्हणजे मला असं कोणीतरी म्हणावं की तू जे काम करतोयस ते खूप उत्तम आहे, चालेल. ते अजिबातच चांगलं नाही आहे, ते वाईट आहे, चालेल. पण ते बरं आहे, ते ठीक आहे, असं कोणी म्हणायला लागलं की मला आतून फार त्रास होतो. असं कोणीतरी मला म्हणू नये की तू मध्यम प्रतीचं काम करतोयस तर मला ते खूप लागतं. हाच विचार मांडणारी ती गोष्ट होती खरं तर, की एक माणूस आहे जो सोमवार ते शनिवारमध्ये एक अतिशय साधं सपक आयुष्य जगतो. रविवारी सुट्टी असते म्हणून तिची वाट पाहत थांबलाय आणि असा माणूस रविवारी एका मॉलमध्ये जातो आणि त्याला एक शर्ट म्हणून प्रतीक सापडतं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, वेगळं शोधलं पाहिजे, त्या दिशेने आपला प्रवास झाला पाहिजे. आणि मग तिथून तो पुढे त्या शर्टसाठी तिथे कसा थांबतो आणि एका अर्थाने त्या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून एका वेगळ्या आयुष्यासाठी, एका वेगळ्या संकल्पनेसाठी तो कसा त्याचा प्रवास सुरू होतो, अशी ती गोष्ट आहे. सो हे खूप माझं होतं, मला लागणारं होतं. माझ्या आजूबाजूला मी जे अतिशय मध्यमवर्गीय कामं करणारी माणसं बघत होतो, त्यांच्यातून ते आलं होतं. ज्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी अचीव्ह करायचं आहे, पण ते करू शकत नाहीत कारण काही जबाबदाऱ्या आहेत, पोटं भरायची आहेत, कुठेतरी नोकऱ्या करतायत, जॉब करतायत. आणि त्यातून मला ते कुठेतरी प्रेरणा मिळाली आणि ते नाटक लिहिलं होतं. किंवा उकळीसारखं नाटक असेल. उकळीसारख्या नाटकाबद्दल एकांकिकेबद्दल बोलायचं झालं तर यात सर्वस्वी माझा हात नाही. ते जे दिग्दर्शक आहेत प्रशांत केळणी, त्यांचाही त्या एकांकिकेत खूप मोठा हात होता. कारण ती एकांकिका मुळातच फुलली, ती बसवण्यातच खूप चांगली झाली. यात त्या पूर्ण टीमचंच फार मोठं कौतुक आहे. उकळी म्हणजे एका रात्रीत आपल्याला सगळ्यांना असं वाटतं ना की आपलं आयुष्य बदलून जावं. त्यातली ती छोटीशी गोष्ट आहे की एका घरात एक ब्लँक चेक येऊन पडतो आणि त्याचं काय करायचं याच्यावरून गदारोळ सुरू होतो. आणि मग ते कसं कुठेतरी एथिक्स आणि मॉरल व्हॅल्यूजकडे येतं आणि त्याच्यावर बोलणारं ती एकांकिका आहे. मला पर्सनली असं वाटतं की मी ज्या एकांकिका किंवा नाटकं लिहितो त्याच्यावर मी लहानपणी कार्टून किंवा ॲनिमेटेड फिल्म्स बघत मोठा झालेलो आहे. आमचा काळच असा होता की 90च्या काळात जन्माला आलेली सगळीच मुलं अशी होती की जी हॅरी पॉटर आणि त्यांची एक जादुई दुनिया बघत मोठी झालेली आहे. तर त्याच्यामुळे आम्ही त्या जगात रमणारी माणसं आहेत. तर त्याच्यामुळे माझ्या नाटकांमध्ये सुद्धा थोडीशी वास्तविकता असते, पण त्याची अतिशयोक्ती झालेली असते. मी त्याचं एक वेगळं जग उभं करण्याचा प्रयत्न करतो आणि मला आत्ता जे विषय खलतात, बोचतात तेच मी त्याच्यातून मांडण्याचा दरवेळेस प्रयत्न करतो. तर या दोन्ही रविवार डायरीज आणि उकळी या दोन्ही नाटक आणि एकांकिकांच्या बाबतीत ज्या माझ्या भावना, फिलिंग्स होत्या, त्याच आत्ता माझ्या पुरस्कार मिळाल्यावरही आहेत. रविवार डायरीजमध्ये मध्यम प्रतीचा आता मला पुरस्कार मिळाल्यावर असं वाटत नाही की मी सुद्धा मध्यम प्रतीचं लिहितो. मला हा फारच मोठा कौतुकास्पद आणि गौरवास्पद पुरस्कार वाटतो. आणि अर्थातच माझं आयुष्य सगळं एका रात्रीत बदलून जाईल इतकी मला ऊर्जा आणि प्रोत्साहन या पुरस्काराने दिलेली आहे. त्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशनचे सगळ्या परीक्षकांचे खूप खूप मनापासून आभार. मी अजून चांगलं लिहित राहणारच आहे आणि तुमच्या पुढे नवीन विषय घेऊन येतच राहणार आहे. या पुरस्काराने खरंच मला खूप मोठी प्रेरणा दिलेली आहे. त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद.